व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व तरुण पारितोषिक विजेते, माझ्यासमोर बसलेली माझी फॅमिली आणि राजा भाऊंवर प्रेम करणारे आपण सर्व, माझ्या आयुष्यातलं पहिलं चित्र जे ते अशा वयात होतं की चित्र कशाला म्हणतात हेही माहीत नव्हतं. पण हां, एवढं मात्र नक्की की परमेश्वराने माझ्या नशिबात लिहिण्याआधी राजाभाऊ परांजपे या व्यक्तिमत्वानी माझ्या करिअरला एक नाव दिलं आणि ते नाव म्हणजे हा माझा मार्ग एकला. आणि ते त्यांनी फार कौतुकानंच नाही तर अतिशय मोठ्या आत्मविश्वासानं लिहिलं होतं असं मला कुठेतरी अजूनही जाणवतंय. तर त्यामुळे तुमच्या आग्रहाला मानून, खरं म्हणजे माझ्या आवडीचा हा विषय आहे किंवा हे गाणं आहे, तर त्यामुळे त्यांनी आधी सुरुवात करतो आणि मग माझं मनोगत व्यक्त करतो. 2 ओळी गाईन आणि ही श्रद्धांजली फक्त या गाण्यात राजाभाऊंनाच नाही तर बाबूजींना सुद्धा आहे, शांताबाई शेळके यांना सुद्धा आहे. जेवढं आठवेल तेवढं खातं. हा माझा मार्ग एकला, हा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला, माझा मार्ग एकला. पुढे आठवत नाही. जगतो जगणे म्हणून जपते जखमा हृदयी हसुनी, हृदयी हसुनी छळते तरीही, छळते तरीही स्वप्न ते मला, माझा मार्ग एकला, हा माझा मार्ग एकला. धन्यवाद. आजच्या सोहळ्याला निमंत्रण दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. माझ्यासारख्या या म्हणजे शिष्य परिवारातल्या वयात सर्वात मी लहान असून सुद्धा मला इथे अध्यक्ष बनवलं, त्याबद्दल तुमचे आभार. पण मला अध्यक्ष बनवण्यापर्यंत या माणसाने मला घडवलं त्याबद्दल आज पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं. आज पुन्हा इथे कुठेतरी पळापळ करावीशी वाटतेय, कुठेतरी लपंडाव खेळावासा वाटतोय. दत्ता काका परत तुमची मांडी ओली करावीशी वाटते. या सर्वांच्या मध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. या सर्वांच्या हाताला धरून मी रस्ते क्रॉस केलेले आहेत आणि त्याचमुळे मला असं वाटतं की ही जी ताकद मला दिली गेलेली आहे, श्रीकांत काका तुम्ही सुद्धा इथे आहात, तुम्ही ज्याप्रमाणे मला खरं म्हणजे भरून आलंय खूप.
या लोकांनी मला सशक्त केलेलं आहे आणि राजाभाऊंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अजून आहे. त्यांनी माझ्यावर घडवलेले संस्कार अजून आहेत आणि ते नेहमी राहणार हे वचन मी तुम्हाला देतो. राजाभाऊ परांजपे हे एक व्यक्तिमत्व. लोकांनी आतापर्यंत त्यांचा उल्लेख अत्यंत सुंदर दिग्दर्शक, अभिनेते आणि गुरु असा केला. आज मी त्यांची एक क्वालिटी सगळ्यांना सांगू इच्छितो आणि जी गुरुमध्ये असणं फार आवश्यक असतं आणि ती क्वालिटी म्हणजे ते अत्यंत सुंदर स्टुडंट होते. विद्यार्थी वृत्ती त्यांनी कधीही सोडली नाही. किंबहुना आमच्या या गुरुमध्ये होती. राजाभाऊ परांजपे यांना पहिल्यांदा मी पाहिलं तेव्हा माझं वय 4.5 वर्षाचं असेल. 1962. बाबूजींच्या घरी म्हणजे सुधीर फडके यांच्या घरी माझे वडील मला घेऊन गेले. तेव्हा माझ्या वडिलांना कळलं होतं, बाबूजींनीच आधी सांगितलं होतं, त्यांची ओळख होती आधी त्यामुळे, की आम्ही एक चित्रपट बनवतोय, मी निर्माण करतोय, मी निर्मित करतोय आणि राजाभाऊ परांजपे डायरेक्ट करतायत. राजाभाऊ परांजपेंचं नाव ऐकल्यानंतर जरा माझ्या वडिलांचे कान उभे राहिले की अरे राजाभाऊ परांजपे. आणि त्याकरता एका लहान मुलाची, 4-5 वर्षाच्या मुलाची गरज आहे. माझे वडील म्हणाले की माझा मुलगा आहे, मी घेऊन येतो. ते मला घेऊन गेले. बाबूजींनी मला विचारलं, माझ्याशी गप्पा वगैरे केल्या, मी पण त्यांच्याशी बोललो. नंतर त्यांनी राजाभाऊंना बोलवलं. राजाभाऊ म्हणाले मी काय येणार नाही, कारण जवळजवळ 200 मुलं पाहिलेली आहेत, मी थकलेलो आहे. त्यातल्या त्यात एक मुलगा एक 8-1 वर्षाचा आहे, त्याला मी सिलेक्ट केलेलं आहे, आता मला अजून मुलं पाहायची नाही आहेत. बाबूजींनी सांगितलं की राजाभाऊ 2 मिनिटाकरता या, आपण त्याच मुलाला घेऊया 8 वर्षाच्या ज्याला तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, फक्त तुम्ही या मुलाला एक वेळ पहा, भेटा. खाली आले तेव्हा लिफ्ट वगैरे त्या बिल्डिंगला नव्हती. खालून पण त्यांनी सांगितलं की बाबूजी मी आता येत नाही, हा मला जरा जायचं आहे. ते म्हणाले तुम्ही खालपर्यंत आला, 2 मिनिटं वरती या. ते 2 मिनिटाकरता वर आले. त्यांनी मला पाहिलं. त्यांनी मला विचारलं तुला काय येतं? म्हटलं मी नाचतो. बरोबर एक रेकॉर्ड पण घेऊन गेलो होतो मी, याहू चाहे मुझे कोई जंगली कहेची. तर ठीक आहे नाच. तर मी बाबूजींनाच विचारलं तुमच्याकडे रेकॉर्ड प्लेअर आहे का? मला काय माहिती कोण काय आहे. तर माझे वडील हसले, त्यांना काय विचारतो? म्हटलं बरं सॉरी. बाबूजींनी ती रेकॉर्ड घेतली आणि लावली आणि त्यावर मी नाचलो. याहू चाहे मुझे कोई जंगली कहे. राजाभाऊंना खूप आवडलं. राजाभाऊंनी म्हटलं की काय काय करतोस? मी म्हटलं मी नक्कल करतो. कोणाची नक्कल करतोस? तर मी देव आनंदची नक्कल करून दाखवली, राज कपूरची नक्कल करून दाखवली आणि मला अजून आठवतंय मी त्यांना सांगितलं मी रमेश देवची नक्कल करतो. म्हणजे रमेश काका या व्यासपीठावर उभं राहून मला कोणतीही अशी गोष्ट सांगायची नाहीये जी घडलेलीच नाही, कारण मी सांगूच शकत नाही. ही शपथ आहे एका अर्थी. रमेश देवची नक्कल करतो.